राज्यात सध्या हे जे राजकारण सुरू आहे त्यात वेगवेगळ्या गोष्टी पुढे येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येऊन थांबते ती म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेपाशी घटना काय सांगते तिथे। अर्थात आता हे जे सगळे बंड करून आसाममध्ये बसलेले सगळे आमदार आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा बंडाळी सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे। तेही त्यांची आमदारकी जाऊ शकते अशी भीती तिथल्या आमदारांना असल्याची चर्चा सुरू आहे आणि याच सगळ्या संदर्भाने बोलण्यासाठी आपल्यासोबत घटनातज्ञ उल्हास बापट सर आहेत। सर, या सगळ्या दरम्यानच्या काळात आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी ग्राह्य धरल्या जाऊ शकतात, काय नेमकं घटनेत सांगितलं? अँटी डिफेक्शन लॉचं 10वं जे शेड्यूल घातलेलं आहे त्याच्यामध्ये एखादा सदस्य हा जर का गृहामध्ये पक्षाच्या आदेशाच्या विरुद्ध मतदान केलं किंवा मतदानच केलं नाही तर डिस्क्वालिफाय होतो, यावर एकमत आहे सगळ्यांचं। पण दुसरा जो भाग आहे म्हणजे त्यांनी पक्षाच्या विरुद्ध इफ ही व्हॉलंटरीली त्याचं वर्डिंग असं आहे, इफ ही व्हॉलंटरी गिव्ज अप मेंबरशिप, तर आता त्यांनी पक्षाच्या विरुद्ध काही कारवाया केल्या, मीटिंगला हजर राहिला नाही तर त्यांनी तो पक्ष सोडला आहे अशा तऱ्हेचा अर्थ काढता येतो आणि त्यामुळे तोही डिस्क्वालिफाय त्या ग्राउंडवर होऊ शकतो असं काही घटनातज्ञांचं मत आहे। पक्षविरोधी कारवाया जर हे आमदार करत असतील तरी ते अपात्र ठरू शकतात? हां, म्हणजे आता मीटिंग ठरवली आहे पक्षाने, त्याला जर का ते आले नाहीत कारण न देता तर ते अपात्र ठरू शकतात असं काही घटनातज्ञांचं मत आहे। सध्या जे झिरवळांकडे या सगळ्या संदर्भानं पत्र पाठवलं गेलं आहे, ईमेल पाठवला गेला असं म्हटलं जात आहे, यात काय घडू शकतं पुढे? म्हणजे तुम्ही उपसभापतींचं म्हणत असाल तर तो कायदा अत्यंत स्वच्छ आहे की सभापतींना जे अधिकार आहेत ते सगळे अधिकार उपसभापतींना पण येतात। इतर सर्व बाबतींमध्ये डिस्क्वालिफिकेशन जे आहे ते गव्हर्नर करतात। म्हणजे एखादा मनानी अदू आहे किंवा बँकक्रप्ट आहे किंवा एखाद्याने सिटिझनशिप सोडली, अनेक कारणास्तव डिस्क्वालिफिकेशन होऊ शकतं, ते गव्हर्नरकडे पॉवर आहे। पण गव्हर्नर इलेक्शन कमिशनचा सल्ला घेतात। फक्त पक्षांतर बंदी कायद्याखाली तो डिस्क्वालिफाय झाला आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार स्पीकरला आहे, त्याला कोणालाही विचारावं लागत नाही, हिज डिसिजन इज फायनल। आणि त्यामुळे हा जो अधिकार आहे हा अधिकार उपसभापतींना पण येतो, तेव्हा तेही डिस्क्वालिफाय करू शकतात। नरहरी झिरवळ यांच्याबद्दल जो अविश्वास ठराव आणला गेला आहे या सगळ्या प्रक्रियेत नेमकं काय पुढे घडू शकतं? यांना आता काही मर्यादा येऊ शकतात का किंवा त्यांना सर्वस्वी अधिकार असू शकतात? जो अविश्वास ठराव आणला गेला त्याबद्दल मी फक्त इथे अंदाज सांगू शकतो। याचं कारण असं की हे शेवट कोर्टात जाणार आहे आणि न्यायालय काय निर्णय देईल त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे। आता इथे ते जेव्हा नेमले गेले उपसभापती त्यावेळी काही त्यांच्यावर अविश्वास दाखवलेला नाही आहे। आत्ता ही सगळी प्रकरण चालू झाल्यावर अविश्वास दाखवला आहे, तर याच्यामध्ये डॉक्ट्रिन ऑफ मॅलाफायडेस म्हणजे बॅड फेथ हे असू शकतं आणि त्यामुळे अशा तऱ्हेच्या अविश्वासाला न्यायालय फारसं महत्त्व देत नाही। आत्ता अशी परिस्थिती आहे की प्रहार किंवा भाजपमध्येच या शिंदे गटाला विलीन व्हावं लागेल असं चर्चिलं जात आहे। असं जर त्यांना करायचं असेल तर हे होणं शक्य आहे का? ही प्रक्रिया कशी असते आणि ते जर विलीन झाले तर पुढची जी सत्ता येऊ घातली आहे असं म्हटलं जात आहे, ते होणं शक्य आहे असं वाटतं का? हा प्रश्न खूप चर्चेत आहे सध्या आणि याच्यावरही कायदेतज्ञांमध्ये पुन्हा दुमत आहे। कारण त्या 4थ्या परिच्छेदाचं हेडिंग जे आहे ते मर्जर म्हणजे विलिनीकरण असं दिलेलं आहे आणि पक्ष जर का विलीन झाला आणि त्याचे 2/3 सदस्य जर का बाहेर पडले तर ते डिस्क्वालिफाय होत नाहीत असं म्हटलेलं आहे। पण ते दुसऱ्या पक्षात विलीन झाले तरच डिस्क्वालिफिकेशन होत नाही, ते जर का वेगळे राहिले तर डिस्क्वालिफाय होतील असं काहींचं मत आहे। माझं स्वतःचं मत असं आहे की त्यांना जर का बाहेर पडण्याचा अधिकार आहे, दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा अधिकार आहे, तर वेगळा गट म्हणून राहण्याचाही एक इम्प्लाइड अधिकार त्यांना त्याच्यामध्ये येतो। त्यामुळे हा जो भाग आहे, सगळा भाग आहे, हा सुप्रीम कोर्टाच्या कॉन्स्टिट्यूशन बेंचने म्हणजे 5 जजेसनी मिनिमम ठरवायला पाहिजे असं वाटतं। आत्ता ही जी सगळी परिस्थिती आली आहे ती शेवटी येऊन थांबते की अधिवेशन कधी होईल? अर्थात अधिवेशनाची एक तारीख देखील चर्चिली जाते आहे। अधिवेशन कधीपर्यंत घेणं अपेक्षित आहे याबद्दल काय नेमकं सांगितलं गेलं आहे आणि जर अधिवेशन झालं तर पुढे काय होऊ शकतं? काय असतं, अधिवेशन कधी घ्यायचं असं काही घटनेत कुठे लिहिलेलं नाही आहे। घटनेत असं लिहिलं आहे
की 2 अधिवेशनच्या मध्ये 6 महिन्याहून जास्त काळ जाऊ नये. याचाच अर्थ वर्षातून कमीत कमी 2दा अधिवेशन घ्यायला पाहिजे. आता अधिवेशन बोलावण्याचा, ते प्रोरोग करण्याचा म्हणजे सत्रांत करण्याचा आणि विधानसभा डिझॉल्व करण्याचा, हे तिन्ही अधिकार गव्हर्नरकडे आहेत. परंतु राज्यघटनेत 163 कलमाखाली स्वच्छ म्हटलेलं आहे की ही ॲक्ट्स ऑन द ॲडवाईस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स हेडेड बाय द चीफ मिनिस्टर. त्यामुळे चीफ मिनिस्टर जसं सांगेल त्याप्रमाणे त्यांना सत्र बोलवावं लागेल आणि मग ते 18-17 तारखेलाच बोलवायला पाहिजे असं काही नाही आहे. ते म्हणाले पुढच्या आठवड्यात बोलवा, तर पुढच्या आठवड्यात बोलवता येईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आहे की हा सगळा जो राजकीय गोंधळ आहे, ही जी सगळी आत्ताची अस्थिरतेची परिस्थिती आहे, ही कधीपर्यंत पुन्हा पूर्ववत होऊ शकते आणि या सगळ्या प्रक्रियेला साधारणपणे किती दिवस लागू शकतात, काय तुमचा अंदाज आहे? नाही, हे सगळं गेसवर्क आहे. आता कसं आहे की तुम्ही म्हणाल तसं सत्र बोलवलं आणि त्याच्यात नो कॉन्फिडन्स मोशन पास झाली उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध, तर त्यांना लगेचच राजीनामा द्यावा लागेल. तसा त्यांनी लगेच राजीनामा दिला समजा, तर अर्थातच आणि कोणी आहे का बहुमत असलेला याच्याकडे लक्ष राज्यपाल बोलवतील त्यांना, मग तो शपथविधी होऊ शकतो. किंवा जर का कोणीच आलं नाही तर राष्ट्रपती राजवट येऊ शकते. मग 6 महिने पुढे गेले, म्हणजे 6 महिने राष्ट्रपती राजवट असेल, त्या काळामध्ये निवडणुका घ्याव्या लागतात. ज्याला बहुमत मिळेल तो मुख्यमंत्री होईल. त्यामुळे हे सगळे जर तर आणि राजकीय प्रश्न आहेत ज्याच्यात मी शक्यतो नाही बोलणार. आत्ता सगळ्यात शेवटचा मुद्दा येतो तो हा सगळा आत्ताचा तिढा न्यायालयीन प्रक्रियेच्या अर्थात न्यायालयात जाऊन तिथेच काय तो मार्ग निघू शकतो असं म्हटलं जात आहे. जर हे सगळं प्रकरण न्यायालयात गेलं तर ही प्रक्रिया किचकट असू शकते, लांब लेंदी असू शकते असं म्हटलं जात आहे. अशा परिस्थितीत काय नेमकं राज्यात घडू शकतं? नाही, जोपर्यंत आत्ता जे आहे त्याच्याप्रमाणे उद्धव ठाकरे हे चीफ मिनिस्टर आहेत आणि ॲडमिनिस्ट्रेशन त्यांच्याच हातात आहे. त्यामुळे आत्ता काहीच होणार नाही. आता हे परत आल्यानंतर हे डिस्क्वालिफाय होतात का नाही होतात वगैरे वगैरे हे प्रश्न आहेत. कॉन्फिडन्स मोशन पास होते का नाही होते हा प्रश्न आहे. आणि न्यायालयात जर का गेले तर 2-4 महिने तर निश्चितच लागतील. तो जे काही निर्णय देईल त्याप्रमाणे पुढचं होईल. आत्ता ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया येत्या काळातली कशी असू शकते याबद्दल आपण बोललोच आहोत. मात्र आत्ता या सगळ्या परिस्थितीत हे आमदार महाराष्ट्रात आल्यानंतर जर त्यांनी असं ठरवलं, अर्थात आत्ता ते आमच्या या गटाचं हे नाव आहे, ते नाव वापरता येणार नाही इथपर्यंत ही चर्चा आली आहे. मात्र या अपात्रतेच्या बद्दल जी चर्चा पुढे येते त्याबद्दल त्या आमदारांच्या मनात भीती आहे. या आमदारांना आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीत अपात्र ठरवलं जाऊ शकतं का, जे आत्तापर्यंत ते वागले त्या सगळ्या कृतीवरून? नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. एक तर त्यांनी पक्ष सोडला तर ही पुढची गोष्ट झाली, परंतु त्यांच्या कारवाया ज्या आहेत त्या पक्षाच्या विरुद्ध कारवाया आहेत. या पॉईंटवर ते अपात्र ठरू शकतात आत्ताच्या घटनेतल्या प्रोव्हिजनप्रमाणे. आपण जर पाहिलं तर या सगळ्या चर्चेत एक महत्त्वाची गोष्ट ती अशी की जे आसाममध्ये बंड करून शिंदे गटातले आमदार गेलेले आहेत, त्यांनी या सगळ्या दरम्यानच्या काळात पक्षविरोधी कारवाई केलेली आहे, म्हणून त्यांना अपात्र ठरवलं जाऊ शकतं असं घटनातज्ञ उल्हास बापट यांनी सांगितलं. कॅमेरा पर्सन किरण काजळेसह मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर, साम टीव्ही न्यूज, पुणे.